एसके टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. एसके टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. पत्रकार परिषद घेण्याचं कारण संगमनेर नगरपालिका निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये मला वाटतं पहिल्यांदा काँग्रेसची निशाणी प्रचारामध्ये नाहीये. तर काँग्रेसची निशाणी प्रचारामध्ये नसणं आणि ऑल इंडिया काँग्रेसचे मेंबर असलेले महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवलेले आदरणीय बाळासाहेब थोरातांचा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये स्वतःच्या शहरामध्ये स्वतःच्या पक्षाची निशाणी न घेणं याच्यासारखी शर्मेची कोणती दुसरी गोष्ट नाही. राहिला प्रश्न की आदरणीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब इकडे येऊन गेले, त्यांनी संगमनेरसाठी MIDC साठी उदय सामंतांना त्यांनी सांगितलं. मला वाटतं की तडकाफडकी निर्णय घेणं आणि लोकांच्या मदतीला जाणं हा जो एकनाथ शिंदेचा स्वभाव आहे, तो स्वभाव मला वाटतं थोरात साहेबांना पचलेला दिसत नाही. म्हणून बाळासाहेबांनी मला वाटतं काही सभेमध्ये सांगितलं की आम्ही स्वतः MIDC साठी अप्लाय केला होता, आम्ही स्वतः MIDC साठी आम्ही अर्ज दिले होते. तर आमचा सवाल आहे, मग तुम्ही अर्ज दिले होते, मग MIDC आली का नाही? थोरात साहेब आणि सत्यजित तांबे पत्रक दाखवतायत की आम्ही पत्र दिलं की साकूर पठार येथे MIDC तुम्ही करा, असं पत्र सत्यजित तांबेंनी दिलेलं आहे आणि त्याला थोरातांचा पाठिंबा होता असं म्हणतात. संगमनेरचं भलं करायचं असं म्हटलं जातं, पण संगमनेरच्या व्यापाऱ्यांचं तर पूर्णपणे बाळासाहेब थोरातांनी तर नुकसान केलं की संगमनेरची कॅपॅसिटी DMart सारखं सुपर मार्केट घेण्याची नाही आहे. कारण तेवढी लोकसंख्या, तेवढं पब्लिक संगमनेर मध्ये अवेलेबल नाही आहे. तर राजहंस दुधाची डेअरी ही त्यांचीच आहे. सगळे कॉलेजेस हे जवळजवळ त्यांच्याच मालकीचे आहेत. साखर कारखाने मालकी त्यांचीच, नाव सहकार. मग प्रगती कोणाची झाली? माझा थोरात साहेबांना सवाल आहे की या ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला 40 वर्ष आमदार केलं, तुमच्या बरोबर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि संगमनेर तालुक्यातले लोक उभे राहिले, मला एक तरी कार्यकर्ता तुम्ही दाखवा. आणि माझा पत्रकारांना पण सवाल आहे की जे थोरातांबरोबर जे फिरत होते त्याच्यातला एक तरी माणूस नेता झालेला या संगमनेर मध्ये असेल तर मला नाव द्या, मी 10 लाख रुपये बक्षीस देतो. शिवसेनेसारखा एक मोठा पक्ष, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांसारखा एक नेता जो या शिवसेनेचं नेतृत्व करतोय, की जो सामान्य माणसाला पुढे नेणारा आहे, सामान्य माणसाच्या मदतीसाठी धावणार आहे, त्या नेत्याच्या शिवसेनेमध्ये संगमनेरकरांनी विश्वास ठेवला पाहिजे. इतकी वर्ष तुम्ही यांना साथ दिलीत, पण संगमनेर मला वाटतच नाही की बदललंय.
कारण माझं गाव आहे सावरगाव तळ, इथूनच जातो संगमनेर वरून. पण संगमनेरचे रस्ते पण तेच आहेत, संगमनेरच्या गल्ल्या पण त्याच आहेत, त्याच्यामुळे बदललेलं काही वाटत नाही. तर संगमनेरची जर प्रगती करायची असेल तर सगळ्यांनी शिवसेनेवर विश्वास ठेवला पाहिजे. आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे नगर विकास खाता आहे. या नगर विकास खात्याच्या माध्यमातून संगमनेरचा विकास करण्यासाठी ज्या ज्या संगमनेरकरांच्या मागण्या आहेत त्या आदरणीय अमोल खताळांच्या माध्यमातून, आमच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही नक्कीच पूर्ण प्रयत्न करू की ज्याच्यामुळे संगमनेरचा चेहरा बदललेला असेल. थोरात साहेब म्हणत होते की डोंगर देऊ, पर्वत देऊ. अरे लोकांनी जर मागितलं की आम्हाला डोंगर पाहिजे तर आमचा एकनाथ शिंदे नेता हा लोकांना तो डोंगर पण मिळवून देईल, अशा धर्तीचा आमचा नेता आहे. फक्त लोकांना जे पाहिजे ते मिळवून देणं, कामातून उत्तर देणं, हे आमच्या पक्षाचं ब्रीदवाक्य आहे. हे आमच्या पक्षाचे नेते आहेत. पण संगमनेरकरांसाठी जे जे पाहिजे ते द्यायला शिवसेना समर्थ आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब समर्थ आहेत, आमचा पक्ष समर्थ आहे आणि आमचे इकडचे आमदार अमोल खताळजी तेही समर्थ आहेत. ते येणार होते पण काही आता हे आजचा रविवार आहे त्याच्यामुळे या सगळ्या प्रचार फेरीमध्ये ते आहेत, तर तेही समर्थ आहेत. तरी येणाऱ्या निवडणुकीत आमचं आव्हान आहे की संगमनेर वासियांनी त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या संगमनेरच्या प्रगतीसाठी, त्यांचं संगमनेर एक नगर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील उत्कृष्ट शहर होण्यासाठी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा द्यावा आणि शिवसेनेच्या आमच्या सगळ्या उमेदवारांना आणि नगराध्यक्षांना भरघोस मतांनी निवडून आणा. तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67.